एका बाईला जर आयुष्यभर मार सहन करावा लागला तरी ती संत कशी झाली? तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या अभंग सिरीजच्या डे 14 मध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत. आज आपण अशा स्त्रीबद्दल बोलणार आहोत जिने भक्ती फक्त गाण्यात नाही तर आयुष्याच्या जखमांमधून जगली. ते म्हणजे पंढरपूरच्या संत विठाबाई. संत विठाबाई म्हणतात, नाव ठेवती मजसी विठाबाई म्हणून जन्म शके 1400 जान. म्हणजे काय? त्या स्वतः सांगतात, लोक मला विठाबाई म्हणून ओळखतात. हा बघायला गेलो तर साधा परिचय नाही, ही एका श्री संताची स्वतःची साक्षी आहे. पुढे त्या म्हणतात, आषाढ हो मासी वद्य चतुर्दशी मंगळवारी पहाटे प्रहारसी. त्या म्हणतात, माझा जन्म आषाढ वद्य चतुर्दशीमध्ये मंगळवारी पहाटे झाला. त्या म्हणतात की जन्मतारीख सांगणं हा माझा अहंकार नाही, तर माझे आयुष्य विठ्ठलाने घडवलं म्हणून मला त्याची जाणीव आहे. तर मित्रांनो, विठाबाई ही साधी स्त्री नव्हती, ती दुःखातून तयार झालेली एक संत होती. त्यांची लहानपणापासून विठ्ठल भक्ती, पण समाजाने जोर जबरदस्तीने त्यांचे लग्न लावलं. मग काय, संसार, छळ, मारझोड, अपमान, पण तरी त्या इथे तुटल्यात नाही, ते विठ्ठलात शिरल्यात. म्हणजे काय की ज्यांना जगाने तोडलं त्यांना विठ्ठलाने उचललं. तर मित्रांनो, हा अभंग फक्त जन्मतारीख सांगत नाही, या अभंगात सांगितलं आहे की माझे जे आयुष्य आहे ते देवाच्या हाती आहे. जग काही करो, माझी ओळख ही विठ्ठलाशी आहे. आज लोक म्हणतात ना, माझं लग्न बिघडलं, घरच्यांनी मला समजून घेतलं नाही, माझ्या आयुष्यात खूप अन्याय झाला. तर विठाबाई काय म्हणतात की दुःख हे कारण नाही तर तेच साधन आहे. बघा ना, त्यावेळेस त्यांनी जर तक्रार केली असती तर त्या फक्त एक साधारण बाई उरल्या असतात, पण त्यांनी विठ्ठल धरला म्हणून त्या आज संत झाले. या अभंगातून आपल्याला एकच गोष्ट समजते की आपलं आयुष्य परफेक्ट नसणार, लोक आपल्याला समजून घेणार नाहीत, पण प्रश्न काय आहे की आपण आपली ओळख दुःखाशी जोडतोय की देवाशी जोडतोय? तर मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या अभंगात पुन्हा भेटूया. रामकृष्ण हरी.